नमस्कार मित्रांनो, जतकरांना एक कळकळीची विनंती आणि आव्हान आहे की जतकरांनो, तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे. ती सुवर्ण संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे. मित्रांनो, 20 तारखेला सर्वांनी एक विस्थापित नेत्याला म्हणजेच गोपीचंद पडळकर यांना भरभरून मतदान करताल अशी आशा आहे. मित्रांनो, कारण प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-12 वर्षांपासून गोपीचंद पडळकर हे लढत आहे. मित्रांनो, तुम्हाला असे वाटेल की गोपीचंद पडळकर यांना निवडून का द्यायचे, कारण हा नेता बहुजनांचा नेता आहे. हा नेता दीन दलितांचा नेता आहे. हा नेता गोरगरिबांचा नेता आहे. त्यामुळे हा जर नेता विधानसभेमध्ये जर गेला तर प्रस्थापितांच्या नाकावर टिचून विधानसभा गाजवू शकतो आणि जे उपेक्षित समाज आहेत त्या समाजासाठी एक न्यायाची भूमिका मांडू शकतो.